प्रथमच वाढदिवस असा जोशात साजरी झालेला आहे. नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? होप की तुम्ही सगळे मस्त असाल, छान असाल, एन्जॉय करत असाल. खूप गॅप पडला व्लॉग मध्ये अँड आय एम सॉरी फॉर दॅट. पण आजचा व्लॉग शूट करतोय आपण खास निमित्ताने. आज आहे आमच्या सासऱ्यांचा वाढदिवस आणि आम्ही त्यांना इन्व्हाइट केलंय की तुमचा हा वाढदिवस आपण इथे सेलिब्रेट करूया रोहामध्ये. कारण त्यांचं मला वाटतं पहिलाच असा बर्थडे असेल की त्या बर्थडेला त्यांची मुलगी त्यांच्या सोबत नाहीये आणि तिचा असा आग्रह होता की पप्पांचा हा पहिला बर्थडे जिथे मी सोबत नाहीये, म्हणजे लग्न झाल्याच्या नंतर. सो हा बर्थडे आपण इथे सेलिब्रेट करूया. म्हटलं हरकत नाही, बिंदास्त बोलव. सो आम्ही त्यांना इन्व्हाइट केलंय. आता एक संध्याकाळी येतीलच ते, तर त्यांचा छान बर्थडे सेलिब्रेट करणार आहोत. त्या मुमेंट्स मी तुम्हाला दाखवेनच. पण आता आम्ही निघालोय केकची ऑर्डर द्यायला, जेवणाची ऑर्डर द्यायला संध्याकाळी, आणि बघूया काय त्यांना एक चांगलं असं आवडेल असं छोटस गिफ्ट घेतो त्यांना. काय घेऊया बघूया आता काय आवडतंय तुला? हा मला चला गिफ्ट घ्यायला जाऊया. जेवणाची ऑर्डर दिली आहे व्हेज बिर्याणी, कारण त्यांना बिर्याणीच आवडते जास्त. गुरुवार आणि गुरुवार म्हटल्यावर विषय संपला. उपवासाचा दिवस असला की ऑप्शनच नसतो, है ना? उपवास होता. हा, त्यांनी काहीतरी 9 दिवस नवरात्राचा उपवास पकडला होता, तो आजच सुटणार आहे. तर म्हणलं व्हेज बिर्याणीने सोडूया उपवास. चला आता जाऊया गिफ्ट घ्यायला. टी शर्ट दाखव कॉलरवाले, एल साईज. टी शर्टच घेऊया ना, बघूया t-shirt. वाईट एका दिवसात खराब करतील. गिफ्ट घेणं सगळ्यात मुश्किल का म्हणतात त्याचं उत्तम उदाहरण हेच आहे. आवडतच नाही मॅडमना टी शर्ट. तर बघूया, दुसरीकडे जातोय बघायला. दुसरं दुकान पण झालंय, नाही आवडत मॅडमना. बघू आता पुढे. फायनली एक टी शर्ट घेऊन झालंय, मॅडमना आवडलं फायनली एक टी शर्ट. Yes, आवडलं नाही, पण मला एक गोष्ट सांग काय की कलर मध्ये कन्फ्युजन होतं. तर मी म्हटलं मला पिंक कलर आवडतोय, डार्क पिंक कलर, आणि एक ब्लूइश कलर होता, रामा कलर होता, रामा कलर होता. तर म्हटलं हा पण आवडतोय. तेही बोलते नाही हा घे, रामा कलर घेतलास, कुठलाही कलर घेतलास तरी चालेल, ते काय गोरेच आहेत ना. म्हणजे तुला काय बोलायचं काय होतं? मी फक्त तेच बोलते की ते गोरे आहे, त्यांना कुठला पण कलर सूट होईल. नाही, म्हणजे ही त्यांचीच तारीख होती ना की मला काय बोलूच नव्हतं दुसरं. माझं इंटेन्शन तेच होतं. मग ठीक आहे, यू आर टेकिंग इट रॉंगली. गोराच आहे मी पण. तर आता निघालोय घरी जायला ना. जाऊया ना घरी. नाही, काहीतरी घ्यायचं. काय घ्यायचंय? काहीतरी स्वीट घ्यायचं. स्वीट घ्यायचंय काय? Yes. चला स्वीट मार्टला चला. कोणते घ्यायचे? सगळी हा सगळी आम्हाला चांगला लागतो ना. काय माहिती. काही try नाही केलं. बेसिक वरच येऊया आपण. आपण चांगला तो डार्क आहे दिसायला, बघ असं दिसतो. पण ते कमी गोड असतो. हम्म? कमी गोड. नको, हाच घेऊया, जास्त गोड पाहिजे आपल्याला. स्वीट मार्ट मध्ये आलो की जी सवय आहे टेस्टिंग कर. हा, आता बघा कशी टेस्ट कर. कसं आहे? चांगला आहे. घेऊया. बघ, हो. मी बोलली. हा, घेऊया. मस्त. आता गुलाबजाम टेस्ट करून याच्यावर आली. आता हे टेस्ट करायला मागे. टेस्टला नकोय मला. टेस्टला नकोय मला, माहिती देते. मी बस ठीक आहे. प्लॅन चेंज केला. हे घेऊया. स्वीट म्हटलं की तुला टेस्टिंगला लागतच ना. मला नाही आवडत जास्त स्वीट. मग काय आवडतं? मला स्पायसी आवडतं. मला कसं काय कोण बोललं स्वीट? सांगतील. नाही, म्हणजे स्वीट म्हणजे स्वीट क्यूट असं काहीतरी म्हणतात ना ते. नाही.
नॉर्मलच ठीक आहे, मला नॉर्मल स्पायसी गोष्टी आवडतात, नॉर्मलच मला आवडतं. म्हणजे मला मिठाईबद्दल बोलायचं होतं, हिने जरा वेगळ्या विषयाला घेऊन गेली. वेगळ्या विषयात हात घातला ती. मी नाही नॉर्मल कधी बोलतच येत नाही. तो ओरडत राहायचं बस. Shut up. झालं की अजून काय घ्यायचंय आता? झालं. फुगी आहे, फुगी एक नंबर. आले असतील का? पप्पांना कॉल केलेला? पप्पा नागोठात पोहोचत होते. अरे बापरे, म्हणजे 8 वाजता वाटतं यायला आता पप्पांना. केक आणायला जायचं होतं. वहिनी इकडे या. केक आणायला जायचं होतं. किती वाजता फोन केला याला? 6:30 वाजता फोन केलेला. 6:30 वाजता फोन केलेला, म्हटलं ये लवकर, आपल्याला केक आणायला जायचंय आणि ऑर्डर दिलेली बिर्याणी पण आणायला जायची. 7:30 झाले तेव्हा हा आलाय. रेनकोट घालायला लागतो, खालचा रेनकोट घालायला लागतो. अरे चेहऱ्यावरून तर कळतंय की झोपलायस तू, झोपून उठलायस. झोपून कधीच उठलो मी. तर तुझा 1 तास किती मिनिटाचा असतो ते सांग जरा. म्हणजे 60 मिनिटे. बरं आता झालं का? हा चल. जा असं टाइमपास. उठा जा. ही काम करते तर हिला वाटतं मीच काम करते. नाहीतर काय. हो आता बघ, काय काम? कपडे कोणी इस्त्री केले? शायनिंग एक पॅन्ट आणि एक शर्ट. शायनिंग मारणार स्वतः आणि कामाला आम्हाला लाव. रेनकोट घालायला असेल ना, इस्त्री कशाला पाहिजे? पावसाळ्यात इस्त्री नाही करायची. रेनकोट घालून तू इथे आता केक सेलिब्रेट का कामणार आहेस? बर्थडे सेलिब्रेट का? माय गॉड, केक सेलिब्रेट. हा, जीभ लाभला बाई. चला चल जाऊया. रेनकोट काढणार नाही, कारण माझे इस्त्री केली नाहीयेत बायकोनी कपडे. वहिनींचा वाईट यायला लागेल याच्यावर. वहिनी चाललंय ते नाही माहिती, मुंबईला एका रॅलीमध्ये मोदीचा का आलोय आपण इथं? आपण आता काकांसाठी काहीतरी गिफ्ट घ्यायला आलो. इकडे ते काय घेणार आहे? ते आता आपण काय नाही घेऊ शकतो. ते आता अंबिका ज्वेलर्स आहे. त्या बाजूला अंबिका ज्वेलर्स बाजूला मनोज स्टोअर आहे, म्हणून तिथे जायचंय. मग ठीक आहे चल. रॉयल रोड छान होतं. बर्थडे बस स्टँड वर उतरले आता. हो मग जाताना घेऊन जाऊ. काय सांगेल? पायनॅपल फंक्शन. कुठला घेऊ? चॉकलेट घेऊ? काजू कतली पण छान वाटत. काजू कतली. रेग्युलर चॉकलेट घेऊ का? कमी डार्क आणि कमी स्वीट. आणि एसी बंद आहेत. ठीक आहे. एसी बंद आहे. काजू कतली बोलवतो. आता त्याच्यावर बदाम जास्त टाकलीत म्हणून. बघ ना, आणि बदाम किती महाग आहे समजते का तुला? किती बदाम आहेत बघ. 200 रुपयाचे बदाम टाकलेत त्यांनी. केक पण आवडत नाही आता काय. दुसऱ्या केक शॉपला जातो. चांगला होता आपण नाही ते बघितलं मी, टेस्ट केली तुझे. आवडत नाही. सो फायनली हा डन केलाय. पप्पा टाका. केक घेऊन झालाय, आता जातो आणि बिर्याणी घ्यायची. बिर्याणी घेऊन मग डायरेक्ट घरी. मग सेलिब्रेशन. बर्थडे बॉय आलाय. चला बिर्याणी आणि केक. बिर्याणी कुठे खाली घेऊन आलोय आता अथक परिश्रमानंतर. आता डायरेक्ट खायला हा, पहिले केक केक कापायचं आणि मग खायला बसायचं. आली काय पाहुणे मंडळी? ए लाड्या, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद धन्यवाद. असाच प्रेम जिव्हाळा कायम राहो ही सदिच्छा. काय खूप खूप शुभेच्छा. शुभेच्छुक रोशन पाटील, स्नेहल पाटील आणि पाटील परिवार. आणि सिम्बा पाटील. लाडू बघा, लाडू लाडू आहे, लाडू आहे. लॅलू काय बोलते? हो काय, धन्यवाद बेटा, धन्यवाद. काय तो गोडवा कपल्स मध्ये. नाचतायत वहिनी. तिकडे बघा. 5 वर्ष होऊन गेली लग्नाला. किती? 5 वर्ष. बापरे, वाटत नाही ना? संघर्ष आहे. संघर्ष काय दिसत नाही का? कानाचा रक्त एक तर काय
बापरे बाप, बर्थडे बॉय काय खरं नाही. होईल काय आज? काय करते घ्या आता लावा. कधीपासून लावतोय डीजे रोशन. डीजे रोशन? पप्पा बोलीस ना टाइम लागणार त्याला. डीजे रोशन नाही, डीजे रोशन आहे. काय करतोय? इथे जा पहिले. हॅपी बर्थडे सॉन्ग टाक. हा आणि आता परत इथे जा. हा असं नाही ना जाता जा, येईल सोन्या, जा परत तिथे वर कर. अरे क्लिअर नको करू. अरे वर कर. हा जा वर अजून. येत. वर काय वर जायला शिडी हा हा इथून घे. शिडीच नाही तर चला, स्पेसला बस. स्पेसला आता असं काहीतरी. लांबून खोबऱ्याची चटणी वाटते ती. खोबऱ्याची चटणी सगळं चांगलं. चटणीच आहे. तुला खोबऱ्याची चटणी वाटते लांबून? मग काय काम मी त्याच्या शुभेच्छा आपल्या आयुष्याला आपल्या. आणखीन पाहिजे. बघ काय नवरा तुझा बोलतोय पाटील. वहिनी डावरे आहेत. नाही एवढ्या वर्षाचं काय बघितलं मग? जेवते पण डावरी म्हणजे बाहेर जेवण असं झालं. आजूबाजूला दिलेलं आहे दोघांनी पण ठेवलं. थांबा थांबा पप्पा. हा नाही कसं सोडा. असं झालंय ते द्या. चला या जेवायला. हो बर्थडे बॉय जेवायचं काय आम्ही? आता आमचं जेवण झालंय. कसं होतं जेवण? छान होतं, मस्त होतं. बिर्याणी कशी होती? बिर्याणी बिर्याणी छान होती, एक नंबर बिर्याणी. आणि आमचं आयोजन कसं वाटलं? प्रथमच वाढदिवस असा जोशात साजरी झालेला आहे. काय कशावर? या कंपनी कुठल्या? मंगलम मध्ये मंगलम कापूर. मेड बाय रोशन पाटील. येस. पण वास नाही येत रे त्याचा असं हे केल्यावर. येतो येतो. काय वास नाही. मग ते ह्याने बनवलेलं असेल. म्हणूनच वास नाही येत त्याचा. तुम्ही मनापासून विक्री करा. विक्री करा. खरेदी कर. आणि मनापासून अजून किती मनापासून करू? पैसे देऊन खरेदी केले. तुझ्याकडे याचं हे असेल ना, आपण काढायची कंपनी. काढू शकतो. हे ऍक्च्युली कसं असतं माहितीये. हा हा ऑर्गॅनिक कापूर आहे. हा. हो वहिनी काय सांगतो बघा तुमचा नवरा. ऑर्गॅनिक कापूर आहे. आणि ऑर्गॅनिक कापूर असतं ना त्याचं झाड असतं कुठे हिमालयामध्ये. त्या झाडाचं नाव आहे हे काय होतं? काय कापडाचं झाड आहे तो. हा, ते जाऊ दे. आपण याची कंपनी काढू शकतो की नाही? ते सांग फक्त. फायद्याचं बोल. काढू शकतो. फायद्याचं बोल फक्त. काढू शकतो. मग काढूया. 400-500 करोडचा हे आपल्याला थोडंसं. नाही, आपण छोट्याच पासून स्टार्ट करू. छोटं म्हणजे आपण टोपई पासून चालू करू. हा, चालेल. हो वहिनी मला द्या. हे बघा आमच्याकडे ना जेवण झाल्यानंतर कसं आमच्याकडे जेवण झाल्यानंतर हो बंद केली आहे. द्या मला द्या. या रे भरचप घ्या. ते असं म्हणजे भात भात तसं बोलायचं. हो वहिनी वरण. वहिनी वरण. श्रावण काकांच्या या वाढदिवसाच्या सोहळ्याला आम्हाला सहकुटुंब सहपरिवार कुटुंबासोबत उभे राहा. आम्हाला जेवायला बोलवल्याबद्दल आम्ही खूप खूप आभार आहोत. बाय वहिनी बाय तरी करा. बाय. बाय. आणि आपल्याला जायचंय
फेस्टिवल बसवायला ते पूजा फॉर्मचं काय झालं? तुझ्यामुळे तुम्ही बोला जाऊ. गेलात जा ना इकडे जा आता. मी त्या दिवशीच बोलली, म्हटलं याच्या भरोश्यावर राहिलं तर आपण कुठेच जाणार नाही. शपथ सांगतो, शपथ बायकोची. संध्याकाळी मला आठवण झाली बोलू जाऊया आपण. या जा. बर्थडे सेलिब्रेशन झालाय, छान जेवण झालं आणि आम्ही प्रयत्न केला की त्यांचा दिवस चांगला स्पेशल त्यांना फील व्हावं. होप सो की ते झालं असेल. आणि येस, हा व्लॉग इथे एंड करतोय. तुम्हा सगळ्यांना थँक्यू सो मच हा व्लॉग बघितल्याबद्दल, आणि प्रयत्न करेन की पुढे असेच व्लॉग्स येत राहतील. सो त्याच्यासाठी आणि हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर या व्लॉगला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्लॉग गाईज. बाय बाय.